बघा तुम्ही त्याचा फार मोठा इश्यू करता. प्रवेश वगैरे होऊ द्या ना, मग बोलू ना कोण गेलेत कोण नाही गेलेत. तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझं सकाळीच चर्चा झाली. स्वतःहून त्यांनी मला फोन केलं की आमची नावं येत आहेत, आम्ही पक्षाबरोबरच आहोत. असंख्य नावं जी तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतो आहे. रावसाहेब, एका स्थानिक कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी धीरूभाई अंबानीबद्दल केलेला उल्लेख यामुळे वाद निर्माण झालाय. त्यांचं असं म्हणणं आहे की धचा मा केला गेला. जो शब्दप्रयोग होतोय तो मी केलाच नाही. ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो, पण चुकीचं दाखवलं जातं. अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का? आणि धचा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का? अजित पवार काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं. धीरूभाई अंबानी हे या देशातले एक महत्त्वाचे उद्योगपती आहेत. या देशामधला जो उद्योग व्यवसाय व्यापार याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम धीरूभाई अंबानींनी त्या काळामध्ये केलं. हे सत्य आहे. आज जे साम्राज्य आहे रिलायन्सचं त्याचे पायोनियर धीरूभाई आहेत. आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा, कोण चोऱ्या करत आहे कोण काय करत आहे, पण धीरूभाईंच्या मागे कधी ईडी लागली नव्हती किंवा धीरूभाईंच्या कारखान्यावर कधी जप्ती आली नव्हती. एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं एवढंच मी सांगू शकतो. आता जे सगळे भाजपबरोबर गेलेले आहेत साखर कारखानदार जरंडेश्वर असेल अन्य असेल त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या. त्याच्यामुळे चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या व्यवसायात राजकारणात कोण करत आहे हे लोकांना माहिती आहे. 2 दिवसावर शिवसेनेचा वर्धापन आहे ना. दोन्ही शिवसेना, शिंदेची शिवसेना ही तयारी करते. शिंद्यांचा गट आहे. मी परत सांगतो, अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. शिंद्यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत. मी वारंवार सांगते, तुम्ही लक्षात घ्या. निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहानं हा वेगळा गट स्थापन केला. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी, मराठी माणूस कमजोर करण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी. आणि शिंदे त्याला बळी पडले. त्यांचा एक गट आहे. प्रचंड पैसे आहेत बेहिशोबी, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. MMRDच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 3,000 कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी. गणित करा तुम्ही, लहानपणी गणित होती ना आपल्याला. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी. महिन्याला MMRDची 119 टेंडर निघतात मोठी साधारण. किती कोटीचा व्यवहार असतो हा. हे पैसे राजकारणात आणतात, माणसं विकत घेण्यासाठी आणतात, पक्ष फोडण्यासाठी आणतात. तर त्याच्यामुळे ते काय करतात, ही पैशाची ताकद, ही सत्तेची ताकद आहे. आमची ताकद ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे. आमचा मेळावा, शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा हा त्याच पद्धतीनं होईल, जोरात आणि जोशात. षण्मुखानंद हॉले. रावसाहेब, काल तुम्ही एक पुणे जिल्ह्यातल्या पूल दुर्घटनेसंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सही केलेलं एक पत्र दाखवलं. जे काही त्याचं बांधकाम किंवा त्या संदर्भातला खर्च 80,000 वगैरे या अनुषंगाने तुम्ही टीकावजा आरोपही केले. त्यावर आज रवींद्र चव्हाण प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर तर देणार आहेत. स्थानिक आमदार असं म्हणत आहेत की मावळच्या जनतेला पैशांमध्ये तोडू नका, नाहीतर उरले सुरलेही तुमचे जातात. अरे सोड रे, कोण तू कोण? 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस. मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार